नमस्कार, मी वैशाली कदम. श्री स्वामी समर्थ. आज आपण मँगो शिरा करणार आहोत. चला तर मग मँगो शिऱ्याला लागणारं साहित्य बघूया. मँगो शिऱ्याला लागणारं साहित्य: 250 ग्रॅम रवा, 1 हापूस आंबा, साखर, दूध, पाणी, वेलची, मनुका, पिस्ता, बदाम, काजू, तूप. पण कढई ठेवली. आता आपण रवा टाकणार आहे. हा सुका म्हणजे त्याच्यामध्ये आधी तूप टाकायचं नाहीये. आधी फक्त थोडं गॅस फास्ट करून फक्त भाजून घ्यायचा आहे कोरडाच. थोडासा रव्याने रंग बदलला की मग आपण तूप टाकूया. आता बघा, आपण हा जो कोरडा रवा भाजत आहोत त्याचा असा सुंदर सुवास सुटलेला आहे. आता हा आपला रंग बदललेला आहे, त्यामुळे थोडा कमी करूया, गॅस कमी करून घेऊया. आता आपण याच्यात तूप टाकणार आहे. बघा, तुपामध्ये सुंदर असा सुवास आलेला आहे. असा व्यवस्थित भाजून घ्यायचा. आता बघा, आपल्याला खूप सुद्धा लाल कलरचा करायचा नाही, खूप सुद्धा भाजून घ्यायचं नाही आहे. हा बघा, हा असा भाजून घ्यायचा. आता मी हे बाजूला करते. दूध हे समप्रमाण आहे आणि पाणी हे याला आपण उकळी काढूया. आता हे आपण दूध आणि पाणी जे होतं त्याला चांगली उकळी आलेली आहे आणि आता आपण हे ते बाजूला काढून घेऊया आणि आता परत कढईत घेऊया. आता कढईत थोडी तापू दे. याला सुंदर असा रंग कलर आलेला आहे. सुवास पण सुंदर सुटलेला आहे आणि व्यवस्थित भाजून झालेला आहे. ह्याच्यापेक्षा जास्त भाजायचा नाही. थोडी कढई गरम झाली ना की आपण त्याच्यामध्ये दूध ओततो. दूध ओतताना लक्षात ठेवायचं, हळूहळू ओता, कारण ते अंगावर उडतं. दूध ओतताना हळूहळू ओतायचा आणि आपला चेहरा लांब घ्यायचा. तर आपण दूध ओतलेलं आहे. आता थोडंसं बारीक गॅसवर झाकण ठेवूया. 2 मिनिटासाठी झाकण ठेवूया. आता बघा, 2 मिनिटं झालेली आहेत. आपण झाकण काढून घेऊया. साईडला खाऊन असं सगळं पाणी व्यवस्थित उरलेलं आहे. सगळं पाणी सुकं झालं आहे बघा. आता आपण त्याच्यात साखर घालूया. मी थोडी साखर कमीच घेतली आहे, कारण आंबा आहे, आंबा पण गोड असतो ना, म्हणून थोडी कमीच घेतली आहे. मी 200 ग्रॅम घेतली आहे साखर. पुन्हा आपण 2 मिनिटं ठेवायचं आहे. झालेली आहे. आपण आता झाकण काढून घेऊया. बघा, साखर कशी सुंदर अशी एकजीव झालेली आहे.
साखर पूर्ण विरघळलेली आहे. असं सुंदर असं टेक्स्चर आलेलं आहे. सुवास तर सुंदर अप्रतिम असा सुवास आहे. आता मी ह्याच्यात पहिली वेलची पूड घातली आहे. 1 चमचा वेलची पूड, मनुका, पिस्ता, बदाम, काजू. आता घेतलं आपण सगळं हे असं हे एकत्र करून एकजीव करून घेतलं. आता आपण हापूस आंबा आहे त्याचा मी मिक्सरला 1 आंबा रस काढलेला आहे. आता हा हापूस आंब्याचा रस आपण ह्याच्यात टाकायचा. बघा आता आपण मँगो ह्याच्यामध्ये घातलेला आहे. आता ह्याला परत एकजीव करायचा. क्या बात आहे. सुंदर असं स्ट्रक्चर आलंय बघा. मला की नाही मँगो शिरा खूप मुलांना आवडतो. आमच्या घरी खूप आवडतं. पण हा कसा सीझनमध्येच होतो ना. आता मँगोचा सीझन आहे म्हणून होतो. बघा सुंदर कलर आलेला आहे. आता आपण 2 मिनटं पुन्हा त्याला झाकण मारून ठेवूया. ते आपला मँगो शिरा तयार आहे. आता 2 मिनटं झालेली आहे. मँगो शिरा तयार आहे. पहा कसा सुंदर असा सुगंध सुटलेला आहे हे बघा. आणि ह्या शिरा झालाय की नाही हे बघण्यासाठी ना असा पलेता घालायचा आहे बघा. ह्याला लागत नाही, चिकटत नाही की नाही, मग आपला शिरा झालेला आहे. जर का तो चिकटला तर आणि 2 मिनटं ठेवायचा. पण हे बघा हे पूर्ण व्यवस्थित झालं आहे. अशी ही बघण्याची पद्धत आहे की शिरा झाला आहे की हा शिरा नाही, कोणताही शिरा करताना असा बघायचा की मग हे झालेलं आहे. मग ते काही चिकटत नाही शिरा. त्याचा सुंदर असा सुवास सुटलेला आहे आणि आपला मँगो शिरा छान सुंदर झालेला आहे. चला तर मग आपला मँगो शिरा तयार आहे. तुम्ही करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा. झटपट होणारा मँगो शिरा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.